नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी, घर आणि बरंच काही. खूप दिवसांनी पुन्हा कॅमेरा चालू केला आहे. मोठ्या मुलाच्या बोर्ड एक्झाम आत्ताच संपल्या आहेत. त्यामुळे घरातला तो अभ्यासाचा ताण थोडा कमी झाला आहे. पण धाकट्याची शाळा अजून सुरूच आहे. त्यामुळे सकाळची धावपळ अजूनही तशीच चालू आहे. गेल्या काही महिन्यात घरात सगळ्याच गोष्टी अभ्यासाभोवती फिरत होत्या. यूट्यूबकडे पण नीट लक्ष देता आलं नाही. व्हिडिओज टाकता आले नाहीत. त्यामुळे व्ह्यूज आणि सबस्क्रायबर्स थोडे कमी झाले आहेत. पण आता हळूहळू पुन्हा पूर्वीसारखं सुरू करायचं ठरवलंय. आज घरातली काही कामं आवरायची आहेत. विशेष करून माझे रोजचे मदतनीस, डिशवॉशर, वॉशिंग मशीन आणि फ्रीज यांना थोडं स्वच्छ करायचं आहे. परीक्षांच्या दिवसात यांनी खरंच खूप काम केलं आहे. त्याचबरोबर किचन मधले काही पसारे आवरायचे आहेत, म्हणजे घर पुन्हा सुरळीत होईल. चला तर मग सुरुवात करूया. खरं सांगायचं तर परीक्षांच्या दिवसात डिशवॉशर नसता तर माझं काही खरं नव्हतं. दिवसभर कप, डब्बे, प्लेट्स सतत काही ना काही चालूच होतं. सकाळचा नाश्ता, मग दुपारचं जेवण, संध्याकाळचा चहा, रात्रीचं जेवण. स्वयंपाकघराचा वापरच खूप जास्त झाला होता. परीक्षांच्या दिवसात ना आपण फक्त एक एक दिवस पार पाडावा एवढंच बघत असतो. त्यामुळे अशा छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष द्यायला वेळच मिळत नाही. माझं पण तसंच झालं. डिशवॉशर रोज वापरत होते, पण त्याला साफ करायचं राहूनच गेलं. आज सकाळी तो उघडला आणि वाटलं, बाई ग, अरे तू सगळ्यांची भांडी धुतोस, पण तुला कोण स्वच्छ करणार? म्हणून आज त्याच्यापासूनच सुरुवात करतेय. तुमच्याकडे पण असं होतं का? एखादं उपकरण रोज वापरतो, पण ते साफ करायचं मात्र पुढे पुढे ढकलत राहतो. मला तर अशा कामांचा खूप कंटाळा येतो. काम अवघड नसतं, पण सुरुवात करायला जरा वेळ लागतो. पण एकदा का सफाई झाली की खूप समाधान वाटतं. आणि खरं सांगू का, स्वयंपाकघरातली उपकरणं स्वच्छ असली की स्वयंपाक करायलाही वेगळाच उत्साह येतो. घर तेच असतं, कामही तेच असतं, पण सगळं नीटनेटकं दिसलं की मन प्रसन्न होतं. म्हणून आज या माझ्या रोजच्या मदतनीसाला थोडंसं लाड करवून घेते.
चला, डिशवॉशरची साफसफाई झाली आहे. आता वळते माझ्या दुसऱ्या एका महत्वाच्या हेल्पिंग हँडकडे, ती म्हणजे वॉशिंग मशीन. खरं सांगायचं तर परीक्षांच्या दिवसात हिने पण काही कमी काम केलेलं नाही. मोठ्या मुलाच्या परीक्षा, धाकट्याची शाळा, घरातली रोजची कामं, त्यामुळे कपड्यांचा ढीग काही संपायचंच नाव घेत नव्हता. स्कूल युनिफॉर्म तर जवळजवळ रोजच धुवावा लागत होता. त्यात खेळाचे कपडे, घरचे कपडे, बेडशीट्स, टॉवेल्स. वॉशिंग मशीन अक्षरशः दिवसभर फेऱ्या मारत होती. कधी कधी मला वाटतं घरातली ही उपकरणं काही बोलत नाहीत म्हणून आपण त्यांना गृहीत धरतो. रोज काम करत राहतात आणि आपण मात्र फक्त बटन दाबून मोकळे होतो. पण खरंच ही नसती तर आपली किती अडचण झाली असती ना. म्हणूनच आज वाटलं इतके दिवस तिने आपलं काम प्रामाणिकपणे केलं आहे, तर तिची थोडी काळजी आपणही घ्यायला हवी. तुमच्याकडे पण असं होतं का? मशीन मधून कपडे स्वच्छ बाहेर येतात म्हणून आपल्याला वाटतं मशीन पण स्वच्छच असेल, पण जेव्हा फिल्टर किंवा ड्रम साफ करायला घेतो तेव्हा लक्षात येतं की किती धूळ, लेंट आणि घाण आत साचलेली आहे. हे काम मी सुद्धा बऱ्याचदा पुढे ढकलते. नेहमी वाटतं उद्या करू किंवा पुढच्या आठवड्यात करू, पण एकदा का करून झालं की इतकं बरं वाटतं. अशी छोटी छोटी कामं झाली की घरही नीट वाटतं आणि मनही हलकं होतं. आणि आता परीक्षांचा ताण कमी झालाय म्हणून अशा राहून गेलेल्या गोष्टी हळूहळू मी पूर्ण करतेय. आजचा दिवसच तसा आहे. घरातला आणि या सगळ्या हेल्पिंग हँड्सना थोडंसं प्रेम देण्याचा. काल डिशवॉशर आणि वॉशिंग मशीनची साफसफाई झाली आहे म्हणून आज मी वळतीये स्वयंपाकघरातल्या अजून एका महत्वाच्या जागेकडे, म्हणजे फ्रीजकडे. खरं सांगायचं तर घर कितीही आवरलेलं असलं तरी फ्रीजकडे दुर्लक्ष व्हायला वेळ लागत नाही. परीक्षांच्या दिवसात तर हे जास्तच होतं. जे काही आणायचं ते पटकन फ्रीजमध्ये ठेवायचं, उरलेलं अन्न ठेवायचं, डबे ठेवायचे आणि पुढच्या कामाला लागायचं. त्या काळात नीट आवरून ठेवण्यापेक्षा सगळं सुरळीत चाललंय हेच महत्वाचं वाटतं. म्हणून आज जेव्हा फ्रीज उघडला तेव्हा वाटलं यालाही थोडा वेळ द्यायला हवा. आता सगळं बाहेर काढतीये आणि काय ठेवायचंय, काय संपवायचंय आणि काय काढून टाकायचंय ते बघते. कधी कधी एखादी बाटली, एखादा डब्बा किती दिवसापासून तसाच पडून असतो आणि आपलं लक्षच जात नाही. माझ्याकडे तरी नेहमी असंच होतं.
फ्रीज साफ करताना मला एक गोष्ट खूप आवडते. सगळ्या शेल्फ्स पुसून झाल्या की लगेचच फरक दिसायला लागतो. कोणताही मोठा बदल केलेला नसतो, पण सगळं नीटनेटके दिसायला लागतं आणि मग पुढचे काही दिवस सामान ठेवतानाही छान वाटतं. मला अशा छोट्या छोट्या रिसेट खूप आवडतात, कारण त्यासाठी खूप वेळ लागत नाही, पण घरात एक वेगळीच टापटीप जाणवायला लागते. आणि खरं सांगू का, स्वच्छ फ्रीज पाहिला की मनालाही एक वेगळं समाधान मिळतं. असं वाटतं चला आता घर पुन्हा हळूहळू आपल्या नेहमीच्या लयीत येतंय. आता थोडंसं पॅन्ट्रीकडे लक्ष देते. खरं सांगायचं तर गेल्या काही महिन्यात घरातली हीच जागा सर्वात जास्त दुर्लक्षित राहिली होती. परीक्षांच्या काळात जे काही सामान आणायचं ते पटकन ठेवायचं आणि पुढच्या कामाला लागायचं. कुठली डाळ कुठे ठेवली, कोणता डब्बा रिकामा झाला, काय भरायचं आहे, अशा गोष्टींकडे लक्ष द्यायलाच वेळ मिळाला नाही. आणि मग हळूहळू पॅन्ट्रीचा तो नेहमीचा नीटनेटकेपणा कुठेतरी हरवून जातो. आज जेव्हा सामान काढायला सुरुवात केली तेव्हा वाटलं, अरे वा, ही जागा खरंच रिसेट करायची गरज होती. मी काही मोठं ऑर्गनायझेशन करत नाहीये, फक्त सगळं बाहेर काढून पुसून परत नीट जागेवर ठेवते. मला अशा वेळी एक गोष्ट नेहमी जाणवते, पसारा झाला की आपल्याला वाटतं खूप मोठं काम आहे, पण एकदा सुरुवात केली की हळूहळू सगळं नीट व्हायला लागतं. तुमच्याकडे पण घरात अशी एखादी जागा असते का जी सगळ्यात आधी विस्कटते? तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. माझ्याकडे तर पॅन्ट्रीज पहिल्या क्रमांकावर आहे, कारण रोज वापरायच्या गोष्टी इथेच असतात. कधी एखादा डबा बाहेर राहतो, कधी नवीन सामान येतं, कधी घाईत कुठेही ठेवलं जातं आणि मग एक दिवशी वाटतं, बस आता याची आवरावर करायलाच हवी. मला पॅन्ट्री नीट दिसली की खूप समाधान वाटतं. स्वयंपाक करतानाही सगळं सहज सापडतं आणि मग काम करताना मनावरचा एक छोटासा ताण कमी होतो. आजचा हा छोटासा पॅन्ट्री रिसेट म्हणजे पुन्हा हळूहळू पूर्वीसारखं नीट लावण्याची सुरुवात आहे. मी गेल्या काही महिन्यात व्हिडिओ टाकत नव्हते, तरी तुम्हापैकी खूप जणांनी मेसेज करून विचारलं की नवीन व्हिडिओ कधी येणार. कधी कधी आपल्याला वाटतं इतके दिवस व्हिडिओ टाकला नाही तर कदाचित लोक विसरून गेले असतील, पण तुमचं प्रेम आणि आठवण पाहून खूप बरं वाटलं. परीक्षांच्या काळात माझं पूर्ण लक्ष मुलांकडे होतं. त्या काळात कॅमेरा काढून व्हिडिओ करण्यापेक्षा
त्यांच्यासोबत असणं मला जास्त महत्त्वाचं वाटलं आणि मला खात्री आहे की तुमच्यापैकी अनेक आयांना हे नक्की समजेल. घर, मुलं आणि यूट्यूब यांचा समतोल साधताना कधी कधी थोडा विराम घ्यावा लागतो. पण आज पुन्हा कॅमेऱ्यासमोर उभं राहून तुमच्याशी गप्पा मारताना खूप छान वाटतंय. असं वाटतंय की मी खूप दिवसांनी आपल्या माणसांना भेटतेय. तर आजचा हा छोटासा रिसेट पूर्ण झाला आहे. खरं तर अजूनही घरात बरीच कामं बाकी आहेत. घरातली कामं कधीच संपत नाहीत, नाही का? एक काम पूर्ण झालं की दुसरं तयारच असतं. पण आज डिशवॉशर, वॉशिंग मशीन, फ्रीज आणि पॅन्ट्री यांच्याकडे लक्ष देता आलं याचंच समाधान वाटतंय. सगळं अगदी परिपूर्ण झालं असं नाही, पण घरात पुन्हा थोडा नीटनेटकेपणा आणि ताजेपणा परत आला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप दिवसानंतर व्हिडिओ शूट केल्याचा आनंदही मिळाला आहे. कधी कधी अशा छोट्या छोट्या गोष्टी मनाला खूप ऊर्जा देऊन जातात. आता घरही प्रसन्न वाटतंय आणि मनही. तर आजचा व्हिडिओ इथेच संपवते. आता एक्झाम संपल्या आहेत, त्यामुळे मी पुन्हा रेग्युलर व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करणार आहे. तुमचा सपोर्ट खरंच खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा. आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया एका नवीन सिंपल आणि रिअलिस्टिक होम व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.